अजब रमा राघवची जोडी। नाही, तो सफरचंदाचा रस होता। हो, पण तुमच्या ऍपल ज्यूस मध्ये तर हार्ड ड्रिंक मिक्स केलं होतं। त्यात काहीही मिक्स केलेलं नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेवा। मग तुमचं डोकं का दुखत होतं? आता सिगरेट दारूच्या वासामुळे माझं डोकं धरलंय। पण मिस्टर पी, तुझा बॅलन्स काय जात होता? सर, तो सफरचंदाचा रस तुम्ही पिऊन बघितलं का? तेवढा उग्र होता, एवढा पाजलाय तुम्ही मला की मळमळ लागलं मला, त्याच्यामुळे गरगरत होत। राघव सर तर खरंच नॉर्मल दिसतात, थँक गॉड। पण हे झालं कसं? आता आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये राघवा, तू खोटं बोलतोयस। आता इथे थांबण्याला काहीच अर्थ नाहीये, चला ग। राघव सर खरं बोलतात, ते फक्त ऍपल ज्यूस पीत होते, त्यांच्या ग्लासमध्ये काहीही मिक्स केलेलं नव्हतं। तुला रे काय माहिती? सरांच्या ग्लासात मलाच हार्ड ड्रिंक मिक्स करायला सांगितलं होतं। कोणी? पण मी तसं काही केलं नाही, मी त्यांना फक्त साधा ऍपल ज्यूसच देत होतो। ड्रिंक मिक्स करायला सांगितलं होतं? पण कोणी सांगितलं होतं? ते मी नाही सांगू शकणार। पण आजी, तुम्ही राघव सरांवर चिडू नका, त्यांच्या पोटात दारूचा एक थेंब पण नाहीये। आम्ही यावर कसा विश्वास ठेवायचा? आता तुम्ही म्हणालात की कोणीतरी तुम्हाला दादाच्या ज्यूस मध्ये ड्रिंक्स मिक्स करायला सांगितले, मग तुम्ही तसं का नाही केलं? मी शिकवण्याची पद्धत बदलू म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? तुम्ही रमाला शिकण्यासाठी दुसऱ्या कंपनीत पाठवलं होतं ना, तिला तिथून इकडे घेऊन या आणि ताबडतोब तिला आपल्या कंपनीची CEO करून टाका। काय? हो गिरीश, मुळात दुसऱ्या कोणीतरी तिला बिझनेस शिकवण्याची वाट कशाला बघायची? ह्या नोकरीत ती काहीही शिकणार नाही, कारण तिला मुळात ही नोकरी करायचीच नाहीये। त्यापेक्षा तुम्ही तिला स्वतःच्या पंखाखाली घेऊन या, 4 चांगल्या गोष्टी सांगा। मला असं वाटतं की तिला आता आपल्या कंपनीची CEOशिप मिळायलाच हवी। पवित्रा, माझ्या कामासंबंधी आजवर तू कधीही आपलं ठाम मत मांडलं नव्हतं, मग आजच वेगळं काय झालंय? गिरीश, माझ्या लक्षात आलंय की माझ्या मनात पाप नाहीये, हे सांगण्यासाठी एवढं ठाम मला व्हायलाच हवंय। आणि मी कुठल्याही प्रकारचे डावपेच आखत नाहीये, हे जगाला सांगणं गरजेचं आहे मला। जगाला सांगण्याचा का लावण्याला सांगण्याचा? नाही, आय एम प्रिटी शुअर की तिनं काही बाई आरोप केले असणार तुझ्यावरती, नाही का? तुम्ही बोलले त्याचा विचार करा, बाकी सगळं जाऊ द्या। मी जेवायला वाढते, या तुम्ही। नाही, मी रमा आली कीच बसणार आहे तिच्या बरोबर। रमा जेवून उशिरा येणार आहे घरी। रमा जेवायला कुठे गेली आणि कोणाबरोबर? रमाचा आज पहिला पगार झालाय, त्यामुळे तिच्या सगळ्या ऑफिसच्या कलिग्सना तिने ड्रीम नाईट क्लब मध्ये पार्टी दिली आहे। बस, जरा या मुलीचं कौतुक केलं तर पुन्हा हिचा खर्च करणं सुरू आहे। त्या पार्ट्या कधी संपणार आहेत की नाही कोणाच ठाऊक? तिला फोन करून ताबडतोब घरी यायला सांगणार। फोन उचलत नाही, मला वाटतं ही फक्त लावण्याचाच फोन रिसीव्ह करणार। गिरीश, तुम्ही शांत व्हा, रमा येईल। कधी? पहाटे? एकदम सकाळी? पवित्रा, पहिला पगार देवाच्या समोर ठेवायचा असतो, आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा। तर आमची लेक काय करते? पार्ट्या करते। गिरीश,
आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत असते आणि तरुण वयामध्ये अशी एखाद दुसरी पार्टी केलेली चालते की. हे बघा, तुम्ही आता फार विचार करू नका, तुम्ही जेवायला या. हं, मी वाढते. मी करणारच होतो, पण तेवढ्यात दादा, तुमचं नाव काय? माझं नाव शिवा सर. काय झालं? या वातावरणात काहीतरी पवित्र कानावर पडलं, त्यामुळे खूप बरं वाटलं. डोकं दुखायला लागलं होतं या सगळ्यामुळे, पण तुमचं नाव ऐकून बरं वाटलं. असं वाटलं साक्षात देवच आलाय माझ्या मदतीला. सर, इथे पहिल्यांदाच कोणाला तरी देवाची आठवण काढताना बघतोय मी. अहो, इथे अनेक गोष्टी आज पहिल्यांदाच घडतात. म्हणजे या अशा क्लबमध्ये मी पहिल्यांदाच आलोय पार्टीला. काय? हो, आमचं घर पुरोहितांचं, त्यामुळे कुठल्याही नशेला माझ्या आयुष्यात फारच नाही. इथे ही मुलं जे काही करताना दिसत आहेत त्यातलं मी काहीही करत नाही, म्हणूनच एक भीती आहे. कसली सर? मला माहिती आहे, गंमत म्हणून का होईना, पण मला अपेयपान करायला लावायचं अशी माझ्या सहकाऱ्यांची इच्छा असते. अपेयपान म्हणजे? म्हणजे इथे ही मुलं जे काही पित आहेत ते फसवून मला पाजण्याची कोणाची तरी इच्छा असणार हे मला माहिती आहे. पण दादा, तुम्ही असं होऊ देऊ नका. मगाशी मी तुम्हाला देवाचं रूप म्हणालो ते उगाच नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही असं होऊ देणार नाही. खूप खूप उपकार होतील हो तुमचे. सर, हे काय करताय तुम्ही? माझं रक्षण करणाऱ्या देवापुढे हात जोडतो. नाही नाही सर, हात जोडू नका तुम्ही. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाबरोबर काहीही वाईट नाही होणार. मी तसं व्हायलाच देणार नाही सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या ज्यूस मध्ये कोणीही हार्ड ड्रिंक्स मिक्स नाही करणार सर. तुमचे खूप खूप आभार. हे तुम्ही म्हणालात त्याच्यामुळे निर्धास्त झालो मी. राघवा, हा माणूस सांगतो ते खरं आहे? अगदी 100% खरं आहे आजी. हे बघा, मला जो काही त्रास होत होता ना, तो इथल्या दारू सिगरेटच्या वासानी, इथल्या सगळ्या गोंगाटामुळे आणि या सगळ्या वातावरणाचा मला त्रास होत होता. त्याच्यामुळे माझं हे सगळं डोकं दुखणं, गरगरणं हे सगळं चालू होतं. पण तुम्ही काळजी करू नका, आपले संस्कार मी विसरलेलो नाहीये. शिवादादा, तुम्ही सगळं खरं सांगितलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. राघव, मला माफ कर. मला तुझ्यावर अविश्वास दाखवला, ते दिसलं तेच खरं मानलं, सगळ्यांसमोर तुझ्यावर हात उचलला. खरंच मला माफ कर बाळा. आई, तू माफी मागू नकोस. हे बघ, मी चुकलो तर मला शिक्षा देणं हा हक्क आहे ना तुझा. पण तू चुकशील असं आम्हाला कसं वाटलं रे? आम्हाला तिथल्या तिथे कळायला हवं होतं ना की तू कधीच असं वाईट वागणार नाहीस. राघव, आम्हाला माफ कर. आज मला असं वाटलं होतं की मी माझ्या दादाला गमावलंय, पण नाही, माझा दादा कधीच बदलणार नाही. आई, आजी, तुम्ही जी शिकवण दिली आहे ना मला, ती आयुष्यभर पूर्ण आहे. वासू, बघितलास? ह्याला म्हणतात फॅमिली आणि ह्याला म्हणतात संस्कार. आज मला फर्स्ट टाइम बरं वाटतंय की कोणीतरी माझी ऑर्डर फॉलो नाही केली. त्या वेटरने सरांच्या ज्यूस मध्ये हार्ड ड्रिंक मिक्स नाही केलं, हे किती मस्त झालं. मी आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो राघव. तुझ्या आजूबाजूची मुलं
सर्रास हवं तसं वागतात. तूही तसा वागू शकला असतात, पण तू तसं नाही केलं. तू आमचा विचार केला, आमचा मान राखला. अरे यार, एवढा सगळा ड्रामा झाला, मी सुद्धा नॉर्मल झालो. सगळी मजाच केली आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या वेटरला राघवच्या ज्यूस मध्ये हार्ड ड्रिंक कोण मिक्स करायला सांगितलं? इतकी हॉरिबल गोष्ट हे करू शकेल असं कोण नाही. म्हणजे रमाने केलंय. तिला सांगायचा प्रयत्न केला पण तिने ऐकलंच नाही. पण तिला सरांना एन्जॉय करायला लावायचं होतं, तिला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. पण सगळी पार्टी स्पॉइल झाली यार. राघव आणि रमाने दिलेली पार्टी आहे, सो ही त्यांच्यासाठी स्पॉइल नाही झाली पाहिजे. आपण अजूनही असं काहीतरी करू शकतो की जेणेकरून ते दोघे एकत्र एन्जॉय करतील. म्हणजे काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. ऐका. नाही लागत नाही, कोणीच उचलत नाहीये मामा. मेसेजेस पण केले पण कोणीच उत्तर देत नाहीये. मी फोन लावून बघू का? तुम्ही आईला करा, मी पूजाला करतो. हा अरे बाबा, काका भाऊजी काय होतं? त्यांना बसवा तिथे. भाऊजी तुम्ही थोडा वेळ पडता का? हा, सगळे आले की आम्ही तुम्हाला उठवतो. नाही, काय ना मामा, बराच वेळ झाला आबाने काहीच खाल्लेलं नाहीये. आज आमचा दिवस प्रवासात गेला आणि तुम्हाला तर माहिती आहे आबा बाहेरचं काहीच खात नाहीये, म्हणून त्यांना चक्कर येत असेल. अरे कार्तिकेय, मी आधी सांगायचं ना. अश्विनी बाळा जा, भाऊजींसाठी थोडं दूध घेऊन ये जा. हो आणखी. भाऊजी अरे माधवा, मी सांगितलं ना, मी काही घेणार नाही. आई आणि बाकीचे सगळे जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आणि पिणारही नाही. अहो भाऊजी, तुमचा राग मी समजू शकतो, पण अशाने तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. होऊ दे माधवा, होऊ दे. एकदाचा माझा जीव जाऊ दे. असं नका बोलू. काका दूध घ्या थोडं. मी सांगितलं ना, मला काही नकोय. तुम्हाला बरं वाटेल थोडं घ्या ना. कार्तिकेय, मी मगाशीच सांगितलं ना तुला, मी काही घेणार नाही म्हणून. हो आबा. माधवा, माझ्या घरचे बेजबाबदार वागणार हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं. ज्या दिवशी राघवला बाहेरचं वारं लागलं ना, त्याच दिवशी मला पुढचा धोका स्पष्ट दिसत होता. सगळे घराचे नीती नियम झुगारायला लागले, पण मी हे खपवून घेणार नाही. आज घरातल्या सगळ्यांनी घरातली शिस्त मोडली आहे. आता येऊ दे त्यांना, मग मला काहीतरी कठोर निर्णय घेणं भागच पडेल. शाब्बास कार्तिक, चांगली ठिणगी टाकलीस. आज राघव आबांच्या मर्जीतून पुरता उतरला. देवा, मी काकांना कधीच इतकं चिडलेलं बघितलं नव्हतं. ह्या रागापासून माझ्या राघवरावांना वाचव. आजी, अगं तुझ्या डोळ्यात आता का पाणी आहे? अरे अशी कशी वागले रे मी तुझ्याशी? तुझ्याबद्दल एवढा मोठा गैरसमज कसा करून घेतला मी? आजी, अगं हे वातावरणच असं आहे की इथे कोणाचाही गैरसमज होऊ शकतो. त्यासाठी आता तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. खरंच ताडीच्या झाडाखाली बसून आपण किती जरी ताक प्यायलो तरी लोकांना असंच वाटत राहणार की आपण ताडी पितो. राघव, आम्ही तुझ्यावर चिडायला नको होतं, उगाच ओरडलो. बघा, मोठ्यांचा ओरडा हा एखाद्या आशीर्वादासारखा असतो. आज या नको असलेल्या पार्टीला येऊन मला तुमचा आशीर्वाद मिळाला असं समजतो. ए चल ना, मला आता घरी जायचंय. मी नाही थांबू शकत अजून इकडे. हो हो, चला निघूयात आपण. एक मिनिट राघव सर, आता काय झालं? ते वेटरचं बोलणं तुम्ही खरं मांडलं असेल, हो, पण आम्ही नाही मांडणार.
हा, आणि कशावरनं राघवने ड्रिंक घेतलेलं नाहीये, कशावरून तो खोटं बोलत नाहीये. मलाही शंका आली होती, पण मला आता पटलंय, राघव कधीच खोटं बोलणार नाही. बरोबर. आणि त्याने ड्रिंक घेतलंय की नाही घेतलंय हे त्याने तुमच्या समोर सिद्ध करायची काहीच गरज नाही. अशी कशी गरज नाही, शेवटी त्यांना परत उद्या ऑफिसलाच यायचंय, हो ना? ते काही असो, आम्हाला ना प्रूफ पाहिजे की राघव 100% नॉर्मल आहे. बरं मला सांगा, काय करून दाखवू मी? एखादा श्लोक म्हणून दाखवू का? ते तर तुम्ही झोपेतही करा. राघव, तू असं काहीतरी कर की जे तू नेहमी करत नाहीस. फॉर एक्झाम्पल डान्स. व्हॉट? आपण ना एक डान्स कॉम्पिटिशन करूयात, रमा आणि राघव मध्ये. काय म्हणता सगळे? समजा रमा जिंकली तर हे प्रूफ होईल की राघव डान्स करण्या इतक्या शुद्धीत नाही. पण समजा राघव जिंकला तर आम्ही मान्य करू की बुवा राघव खरं बोलत होता. अहो पण ओ, तुम्ही काहीतरीच काय बोलताय? राघव हे असलं काही करणार नाही. म्हणजे राघव चॅलेंज घेण्या अगोदरच हरलाय, रमाला घाबरलाय. काय म्हणता, बरोबर की नाही? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? हे मध्येच चॅलेंज वगैरे कुठून आलंय? मोना, स्टॉप इट. ओके, राघवच्या घरच्यांना घरी जाऊ दे आता. तुम्ही सगळे प्लीज घरी जा. हा, आता तर घरीच जाणार ना. नाही म्हणजे डान्स अजिबातच येत नाही म्हटल्यावरती दुसरा पर्याय काय यांच्याकडे? आणि येतही असला तरी रमा समोर उभं राहायला घाबरतोय. हरण्याची भीती वाटते त्याला. काय राघव, राईट ना? ए, माझा दादा घाबरत नाही कोणाला, आणि रमाला तर अजिबात नाही. जाऊ दे ना श्रुती, ह्यांच्या नादाला कशाला लागायचं. आपण घरी जाऊया, चल. नाही आई, दादा एखादा चॅलेंज घेत नाही हा स्टॅम्प मला त्याच्या कपाळावर नकोय. दादा, ह्यांना असं वाटतंय की तू हरशील म्हणून हे चॅलेंज एक्सेप्ट करत नाहीयेस. ह्यांना सांग की तू चॅलेंज घेतोयस. अगं पण मी कुठला चॅलेंज दिलाच नाहीये. राघव सर, तुम्ही प्लीज घरी जा. मोना, नेहा, देसाई सर, काय चाललंय तुमचं? जाऊ द्या ना राघव सरांच्या फॅमिलीला. तुम्ही प्लीज जा. हो, आम्ही निघतोच आहोत. आणि श्रुती, मी घाबरलेलो नाहीये हे आपल्याला माहिती आहे ना, मग तेवढं खूप आहे. कशाला इतरांना सिद्ध करायला जायचं? आय थिंक राघव, तू हे प्रूफ करूच शकत नाही. मला फक्त एकच गोष्टीची चिंता वाटते की उद्यापासून मी ऑफिस मध्ये तुला लुझर कसं म्हणू रे. ए पोरा, गब्बस. श्रुतीचं म्हणणं बरोबर आहे. राघवा, तू आता तुझ्या कृतीतून दाखवून दे की तू चॅलेंज घ्यायला घाबरत नाहीस, आणि या पोरीला तर बिलकुलच घाबरत नाहीस. आजी, अगं ठीक आहे, राघवने चॅलेंज स्वीकारलं. राघवने चॅलेंज स्वीकारलं. राघव, राघव बघा, रमा समोर डान्स मध्ये कोणीच जिंकू शकत नाही. हो का? मग होऊनच जाऊ दे. आई, अगं काय? राम, 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 राम.